फिल्डिंग करायचा निर्णय बॅटिंगला आमंत्रित केलाय टीम वहाल संघाला व्ही वर्सेस व्ही हे आपला मॅच पाहायला मिळेल बिग फाईट मंचांचा इशारा मात्र नक्की झाला ग्रीन सिग्नल गेम ऑन पहिला षटक फेकण्यासाठी सज्ज आलाय बॉल ट्रॅक वरती आपण पाहत आहे निखिल तर समोर फलंदाज प्रयास नॉस्ट्राईक एन वरती समीर पहिला चेंडू फेकताना पहिला चेंडू ब्लॉक कॉल खोदून काढलाय खूप मोठा गॅप त्या गॅप मध्ये ढकलून चेंडू होईल फरार सीमा रेषा पार तोपर्यंत पंचांचा इशारा पहिल्या चेंडू वरती दमदार चौकार बात आहे प्रयासच्या बॅट मधून दमदार चौकार चांगली सुरुवात झाली आहे 4 षटकांची लढत बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहायला मिळतोय वाशिवली विपक्ष टीम वहाल टॉस जिंकला होता टीम वाशिवली संघाने टॉस जिंकून फिल्डिंग करायचा निर्णय बॅटिंगला आमंत्रित केलं होतं टीम वहाल संघाला आणि दमदार सुरुवात करताना पहिल्या चेंडूवरती 4 धाव्यानं संघाचा स्वतःचा श्रीगंश केलाय आपण पाहताय प्रयास याने प्रयास कोहली पहिल्या चेंडूवरती 4 पटने केच पटकावतोय हो 8व्या पाडण्या घ्यायचा प्रयत्न चेंडू पाहायला आदळला तोपर्यंत 55 इशारा मात्र नक्की चला डॉट चेंडू फेकला गेलाय चांगला कमबॅक पाहायला मिळाला प्रयास कोहली याचा पहिल्या टर्नची 4 त्यानंतर कमबॅक पहा अडवा मात्र नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता असफल ठरलाय प्रयास कोहली एक विस्फोटक खेळाडू वहाल टीमचा मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये उतरला गेलाय तिसरा चेंडू आपण पाहत आहे राईट अप ओव्हर द विकेट ब्लॉक हॉल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र थोडी झाली चुकी चेंडू पाठीमागे ट्रॅव्हल झाला त्यानंतर चांगला बॅकअप फक्त मिळाली सिंगल धाव एक धावाने करत अजून एक धाव जोडली स्कोर कार्ड ऍड वरती आपण पाहताय धावांचा विचार धावा लागल्यात तब्बल 5 धावा बिनबाद 5 3 चेंडूचा माझा विकेट संपला गेलाय वहाल संघाचा विचार केला तर कालच्या नाईट स्पर्धेमध्ये चिंचपाड येथे झालेली नाईटची स्पर्धा त्यामध्ये चॅम्पियन ठरले संघ तोच मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा उतरला गेलाय आपण पाहिलं असेल प्रयास कोहली एक विस्फोटक खेळाडू त्याच बरोबर पाहताय समीर नाईक चौथा चेंडू फेस करेल ऑन ट्रॅक वरती पाहते आपण वाशिवली संघाचा निखिल पाटील एक तेज तर्रार गोलंदाज आज मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करताना निखिल पाटील मात्र नक्कीच आडवा पाडण्या खेळायचा प्रयत्न होता फलंदाज समीर नाईकचा तो पडता मात्र नक्कीच पंचांचा इशारा आलाय लाईक पाहिजे स्वरूपात अजून एक धाव जोडली जाईल ऍड वरती मात्र नक्की 6 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती पहिल्या चेंडू होती 4 त्यानंतर डॉट पुन्हा एकदा एक सिंगल ही मात्र नक्की सुरुवात राहिली चांगली सुरुवात झाल्यानंतर कुठेतरी कमबॅक करताना गोदी मार्क होती पाहते आपण निखिल याला चांगली गोंदाजी आपण राहिली पहिल्या चेंडू होती 4 ठोकल्या होत्या फलंदाज आपण पाहिलं असेल प्रयास कोहली याने त्यानंतर मात्र नक्कीच पूर्णपणे जगून ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करताना निखिल चांगला फटका ऑन साईडला मात्र नक्कीच सजवलाय फक्त म्हणजे सिंगल धाव चेंडू उचलायला फेकेल एक धाव मात्र नक्कीच ऍड होईल चेंडूवरती धावा लागल्यात फक्त 7 धावा बिनबाद 7 अशी मात्र नक्की संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या चेंडूची 4 त्यानंतर पूर्णपणे जगून ठेवण्याचं काम आपण पाहताय गोंदीची मार्क होती करतोय निखिल पाटील एक तेज तरार गोलंदाज आपण पाहताय वाशिवली संघाचा शेवटचा अंतिम चेंडू बाकी असेल स्ट्राईक एन वरती आपण पाहताय समीर नाईक आडव्या पाडणे खूप मोठा गॅप पॅडेसिफचा फटका प्रॉपर टायमिंग चेंडू होतो हवाई सबर सीमा रेषा पार इट्स अ बिग हिट षटकार थँक्यू डीजे मास्टर पहिले चेंडू होती 4 त्यानंतर अंतिम चेंडू होती षटकार ठोकून मात्र नक्कीच हा षटक समाप्त केलाय धावा लागल्या स्कोर कडे तब्बल 13 धावा बिनबाद 13 अशी दमदार सुरुवात करताना असं वाटलं होतं 5 चेंडू मध्ये फक्त धावा खर्च केल्या होत्या या खेळाडूने 7 त्यानंतर एक मोठा फटका फलंदाज आपण पाहताय समीर नाईकच्या बॅट मधून पॅडेसिफचा फटका पाहायला मिळाला
गुडघा वाकवत चेंडूला पाठवून दिला आणि बॉललाईनच्या बाहेर चेंडू मात्र नक्कीच लँड झाला. षटकार मात्र नक्कीच झाला. 6 धावेनं खरं तर धावा लागल्या. स्कोर करते डबल 13 धावा. बॉल ट्रॅक वरती आपण पाहताय. सेकंड ओव्हर घेऊन जीवन शिंदे तर समोर फलंदाज चौका ठोकणार आपण पाहताय. प्रयास कोहली ऑन स्ट्राईक असेल. 4 षटकांची लढत. स्पीडअप कर थोडंफार. टाइम अलर्ट असेल. 4 षटक मात्र नक्कीच तुम्हाला 20 मिनिटांमध्ये फेकावे लागतील. 3 खरं तर षटक मात्र नक्कीच तुम्हाला 15 मिनिटाच्या आत फेकणं गरजेचं आहे. स्विच पाठीमागे हा सुद्धा चेंडू मात्र नक्कीच दन दन करत सीमारेषा पार मात्र नक्कीच जाईल. अजून एक ठोकला गेलाय. प्रयशच्या बॅट मध्ये चौकार. डीजे मास्टर मात्र नक्कीच पहिल्या चेंडूमध्ये चौकात ठोकला गेलाय. आपण पाहायचं जीवनच्या खर तर गोंदीची मार्क होती. जीवनला पाहताय पहिल्या चेंडू होती आक्रमक करायचा प्रयत्न. जी सुरुवात केली होती पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय बॉलिंग मार्क होती पाहताला निखिल याच्यावरती. तेच कॅप करताना हो पाठीमागे सुरेगाव स्टाईल मात्र नक्कीच खेळायचा प्रयत्न होता. खूप मोठे विकेट पकडलाय चेहऱ्या मैदानाच्या आतमध्ये. 2 चौकात ठोकणारा फलंदाज प्रयास कोहलीचा समतोल केल. विकेट क्रमांक 1 धक्का मात्र नक्कीच बसलाय टीम वाल संघाला. डीजे स्पोर्ट पाटणवली ग्रामस्थ मंडळ चषक 2025 थर्रार आपण पाहताय. 5 दिवसाची नाटची स्पर्धा. याच्यामध्ये अंतिम दिवस आज मात्र नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. बॅट्समन न्यू बॅट्समन माझे दाखल झाला. एंड नंबर 3 प्रतीक पाटील ऑन स्ट्राईक. पहिल्या चेंडूवरती करता चौकात ठोकल्यानंतर चांगला कमबॅक पाहायला मिळाला. बॉलिंग मार्क होती पाहते आपण जीवन याचा. पहिल्या चेंडू 4 त्यानंतर कडा प्रहार खेळता आपण पाहायला मिळाला. बॉलिंग मार्क होती जीवन याचा. तिसऱ्या क्रमांकावर नवीन फलंदाज आपण पाहताय प्रतीक पाटील. 4 षटकांची लढत. धावा लागल्या. स्कोर डबल 17 धावा. 8 चेंडूचा अद्याप खेळ संपला गेला. 8 चेंडू मध्ये करता 17 धावा कुठल्या गेल्या अद्यापर्यंत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेनं. लॉंग ऑफला करतो फिल्डर आहे त्यांना चेंडू उचला फेकेल. दुसरीचा प्रयत्न धोक्याची घंटा. थोडा फंबल झाला. या फंबलिंगचा फायदा बॅटिंग करा संघाला मिळाला. रनआउटची संधी होती. 1 धाव मात्र नक्कीच दुसरीमध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा झाल्या ऍड या चेंडूवरती आणि धावा लागल्या तब्बल 19 धावा. 1 बाद 19 अशी एक दमदार सुरुवात करताना 3 महासंघ आपल्या पाहायला मिळतोय. 3 चेंडू अद्याप बाकी आहे. रनआउटची संधी मात्र नक्कीच निर्माण झाली होती परंतु यष्टांच्या पाठीमागे थोडा झाला फंबल. त्यानंतर एक मात्र नक्कीच अजून एक सिंगल धाव जोडले गेले चेंडूवरती. 3 चेंडूचा अद्याप खेळ बाकी असेल. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 13 धावा कुठल्या होत्या. त्यामध्ये एक षटकाने चौका ठोकला होता. प्रयास कोहलीने पहिल्या चेंडू 4 त्यानंतर आपल्याला पाहायला मिळाला समीर नाईकने मात्र नक्कीच षटका ठोकून तो षटक मात्र नक्कीच पूर्ण केला होता. तेच तरार वेग प्रचंड वेग अक्षरशः वेगाने बीट केलाय. बॉलिंग मार्क होती पाहते आपण जीवन या खेळाडूंना. पहिल्या चेंडूमध्ये 2 मात्र नक्कीच पटकावत. त्यानंतर प्रचंड वेगानं फलंदाज आपण पाहतोय प्रतीकला बीट केलाय आणि डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 चेंडू अद्याप बाकी असतील. धावा लागल्यात फक्त 19 धावा. आडव्या बाटना खेळून काढला. मिड विकेटला फिल्डर आहे तायना त्या फटक्यासाठी. प्रचंड वेगाने चेंडू होती झडप घालतोय. चेंडू उचला फेकेल. फक्त सिंगल धाव आणि 20 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. चांगला कमबॅक पाहायला मिळाला. जे काम केलं होतं मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं असेल निखिल नाईक याने खर तर पहिल्याच 5 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या 7. त्यानंतर अंतिम चेंडू होती षटकार पाहायला मिळाला होता पण तो अंतिम चेंडू अद्याप बाकी असेल. अद्याप पण चांगली गोंधळ झालेली आहे. आपण पाहिलं असेल जीवन याची स्विच घ्यायचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग झाला नाही. या बॅटच्या राडामध्ये चेंडू येत नाहीये. फक्त मिली सिंगल धाव या अंतिम चेंडूवरती. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. धावा लागल्यात 21 धावा. 21 लॉस ऑफ विन विकेट्स टीम वाल संघ.
तो चलिए चलेंगे यहाँ पर सम्मान की तरफ, खास करके यहाँ पर पद्माकर पाटिल साहब देखिए बात करेंगे कोपर जिनकी तरफ से देखिए 3000 इस टूर्नामेंट के लिए डोनेशन है। तो चलिए पद्माकर पाटिल साहब आइए, आपका खास सम्मान किया जाएगा। खास करके देखिए कृष्णा विठ्ठल पाटिल साहब देखिए बात करेंगे, इनकी शुभ हाथों से यहाँ पर पद्माकर पाटिल साहब यावा साहब वीआईपी डाइश में देखिए बात करेंगे यहाँ पर कृष्णा विठ्ठल पाटिल साहब, इनके हाथों से देखिए खास करके सम्मान यहाँ पर किया जा रहा है। जहाँ पर पद्माकर पाटिल साहब की बात करेंगे तो यहाँ से 3000 की देखिए डोनेशन है और जिनका खास सम्मान देखिए इस वक्त किया जा रहा है। चलिए ओवर टू कमेंट्री बॉक्स, कमेंट्री ऑन रखिए। पहिला चेंडू वरती सूर्यकुमार स्टाईलने चेंडूला पाठवून दिलाय, आउट ऑफ द पार्क आलाय अजून एक दमदार चौकार। इसके बाद देखिए अगला सम्मान हमारा कपिल पाटिल साहब है। जनार्दन पाटिल साहब आइए, जनार्दन साहब आपकी शुभ हाथों से यहाँ पर सम्मान किया जाएगा। चलिए ओवर टू कमेंट्री बॉक्स, कमेंट्री जा रखी है यहाँ पर कपिल पाटिल साहब का देखिए सम्मान किया जा रहा है। पहिले चेंडूवरती 4 पटकावल्या गेल्यात। ओहो त्याच दिशेने नक्कीच खेळण्याचा प्रयत्न लावली अपील पंचांकडे मात्र नक्कीच मागितली होती। पंचांचा इशारा लाईक बाय स्वरूपात अजून एक धाव जोडली जाईल, एक धाव अजून ऍड झाली। 3 षटक फेकले गेलेत, अद्याप आपण पाहिलं असेल 2 षटक फेकले, 2 चेंडू सुद्धा फेकले गेलेत, परंतु तिन्ही षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती 4 मात्र नक्कीच फटकावल्या गेल्यात आपण पाहिलं असेल। ओके प्रकाश वाजेकर साहब आइए, आपका भी सम्मान किया जाएगा यहाँ पर। प्रकाश वाजेकर साहब देखिए इनका सम्मान के लिए गुजारिश करना चाहूँगा। प्रतीक दमड़े साहब आइए, इनके शुभ हाथों से देखिए प्रतीक दमड़े साहब के हाथों से प्रकाश वाजेकर साहब देखिए इनका सम्मान किया जा रहा है। तेज तर्रार अप्रतिम चेंडू वेगाने अक्षरशः पुन्हा एकदा बेट केलाय, चांगली गोंद्याची राहिली अद्यापर्यंत आपण पाहिलं असेल, कारण 3 षटक जवळजवळ आता मात्र नक्कीच 2 षटक 3 चेंडूचा वाजविके संपला गेलाय। निखिल चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण झाला, त्यानंतर जीवन आला, त्याचबरोबर हा पुलचा फटका पॉवरफुल अँड सक्सेसफुल स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच केल्या बॉर्डलाईनच्या बाहेर, हाय अँड हँडसम षटकार। ये थोड़ी सी आपको माफी चाहेंगे। यहाँ से अंकुश पाटिल साहब आइए, हमारे देखिए नेक्स्ट जो हमारे सम्मान हम जा रहे हैं यहाँ पर अंकुश पाटिल साहब देखिए इनका सम्मान किया जाएगा और उनका सम्मान के लिए यहाँ से सुजीत पाटिल साहब आइए, सुजीत पाटिल साहब के हाथों से देखिए बात करेंगे, अंकुश पाटिल साहब का यहाँ पर सम्मान किया जाएगा। ओवर टू कमेंट्री बॉक्स। थँक्यू सर, आपण पाहिलं असेल अजून एक येईल का मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू खूप लवत आहे, फिल्डर होता त्याच्या डोक्याच्या वरतून टाटा बाय बाय करत अजून एक ठोकला गेलाय, स्टँड अँड डिलिव्हर प्रतीक्षा बॅट मधून लांब वरचा अजून एक षटकार। दोन चेंडू 2 षटकार, मोठे फटके पाहायला मिळाले या 2 चेंडूवरती। असं वाटलं होतं 4 चेंडूमध्ये 3 धावसंख्येवर मात्र नक्कीच खेळतो प्रतीक पाटील, परंतु त्यानंतर सांगून दिलाय की जास्त वेळेला शांत बसायला मी कुठला संत नाहीये आणि 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेचून मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलाय प्रतीक पाटील आणि टीम महाल संघाने। षटकाने धावसंख्या लागले, स्कोर कर डबल 38 धावा 31। समोर दिशेनं खेळता ब्लॅक स्क्रीनला धडका चेंडू असून एक फरार होईल सीमारेषा पार। हेलो डीजे थोड़ा सा रुकना चाहेंगे यहाँ पर। प्रदीप दमड़े साहब आइए, प्रदीप दमड़े साहब देखिए इनका भी सम्मान किया जाएगा, क्योंकि जो परंपरा रीति रिवाज और सम्मान के लिए यहाँ से विजय पाटिल साहब है, विजय पाटिल साहब आते से सम्मान किया जाएगा। प्रदीप दमड़े साहब सम्मान हो चुका है उनका, कोई बात नहीं। चलेंगे यहाँ पर कमेंट्री बॉक्स की तरफ है और जितने भी मान्यवर अतिथि यहाँ पर उपस्थित है सभी का स्वागत है। और एक सम्मान है नवनीत कुड़ावकर साहब है, नवनीत कुड़ावकर साहब है, इनका सम्मान किया जाएगा यहाँ पर से। चलिए कंप्लीट है सम्मान, कोई बात नहीं। चलेंगे यहाँ पर अब कमेंट्री बॉक्स की तरफ। 2 चेंडू 2 षटकार ठोकल्यानंतर तिसरा चेंडू ती पुन्हा एकदा कडा प्रहार पाहायला मिळाला। आपण पाहिलं असेल प्रतीक पाटील
मैदानावरती उतरला गेला तिसऱ्या क्रमांकावर. त्यानंतर प्रतीक पाटीलचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला. तर 2 चेंडू 2 षटकार त्यानंतर चौकार धावा लागल्या तब्बल 42 धावा. 42 लॉस ऑफ 1 विकेट्स. समीर नाईक बाद झाला. त्यानंतर सॉरी प्रयास कोहली बाद झाला. त्यानंतर असं वाटलं होतं की मैदानावरती धावा होतील का नाही होतील, कारण आपण पाहिलं प्रयास कोहली इन्फॉर्म फलंदाज आहे. परंतु त्यानंतर पण असं जवळ प्रतीक पाटीलने मात्र नक्कीच आक्रमण करून पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करून दिला. या षटकाचा विचार केला धावा फक्त खर्च केल्यात. 21 धावा 21 धावा खर्च केल्यात. खूप मागणं षटक. तर सर्व टीमने आणि तर कॅप्टनने मात्र नक्कीच ही नोंद घ्या. जो मात्र नक्कीच हाय स्कोर असेल त्या टीमला बाय दिली जाईल. आणि अजून एक मात्र नक्कीच महत्वाची सूचना असेल, जे सिरीजला मात्र नक्कीच आपण बायसिकल पाहताय, सरप्राईज गिफ्ट आहे, त्या मात्र नक्कीच तुम्हाला या टॉप 10 मध्ये नक्कीच संघ आलेत त्याच्यात मात्र नक्कीच दिले जाईल असा आयोजकांचा मात्र नक्कीच निर्णय आलाय. आदरणीय अनिरुद्ध पाटील साहेबांना हा मात्र नक्कीच सरप्राईज गिफ्ट या स्पर्धेला मात्र नक्कीच भेट दिली. त्यांचं मात्र नक्कीच करू या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या चेंडूवरती डॉट मात्र नक्कीच फेकला गेलाय. अंतिम षटक आहे, हनमर षटक आहे. हनमर षटकामध्ये नक्कीच तुम्हाला मोठे फटके खेचावे लागतील. नॉस्ट्राईक एंड वरती पाहता आपण प्रतीक पाटील 2 षटकार 1 चौकार मात्र नक्कीच ठोकला गेलाय. स्ट्राईक एंड वरती पाहता आपण समीर नाईक. हो पुन्हा एकदा स्विच हिट घ्यायचा प्रयत्न. बॅटच्या रनमध्ये चेंडू येत नाहीये. तोपर्यंत पंचाचा इशारा मात्र नक्कीच आलाय. बॅटकट एक धाव मात्र नक्कीच जोडली जाईल या दुसऱ्या चेंडूवरती. पण स्ट्राईक एंड वरती जो हवा होता तो फलंदाज पुन्हा एकदा आलाय प्रतीक पाटील. 2 षटकार 1 चौकार 3 चेंडूवरती मात्र नक्कीच ठोकून या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून दिलं होतं तोच प्रतीक पाटील. स्ट्राइक पाहायला मिळतोय. चलिए इसके बाद गावदबी बेलोली और बॉस फाइटर के बीच में मुकाबला है, सुपर 10 का अंतिम मुकाबला. और पहली कॉल देखिए इनिंग ब्रेक में आना होगा कंपल्सरी. देखिए टॉच तिसरा चेंडू बॉलिंग मार्क होती पाहता आपण यश लेफ्ट हँड बॉलर. आडव्या बाटने मात्र नक्कीच खेळायचा प्रयत्न होता. चेंडूला मात्र नक्कीच सोडून दिला. तोपर्यंत पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये अजून एक धाव जोडली जाईल. अवंतर मात्र नक्कीच इशारा आलाय. धावा लागल्या तर एका धावेनं आपण पाहताय 44 धावा. 44 लॉस ऑफ 1 विकेट्स. टीम व्हाल संघ 1 विकेट लवकर पडल्यानंतर असं वाटलं होतं या धावा मात्र नक्कीच कमी होत आहे की काय, परंतु त्यानंतर मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. चेंडू खूप हवत आहे. नो मॅच स्टँड मध्ये चेंडू मात्र नक्कीच ट्रॅव्हल झाला. तोपर्यंत 2 धाव कंप्लीट. एक धावेने मात्र नक्कीच इथं टीम पुढे चालताना आपण पाहतोय व्हाल संघ. कारण प्रतीक पाटील जेव्हा स्ट्राईकला आला तेव्हा मात्र नक्कीच टाळ्यांचा कडकड शिट्ट्या मात्र नक्कीच वाजल्या गेल्यात. कारण प्रतीक पाटील इन्फॉर्म खेळाडू आहे, एक हार्ड हिटर फलंदाज आणि मैदानाच्या आतमध्ये ते काम करताना आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार ठोकला गेलाय आणि सिंगल डबलने करता टीमला पुढे नेण्याचं काम प्रतीक पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 46 धावा अद्याप लागल्यात. या षटकातील 3 चेंडूचा अद्याप खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर पंचांनी हेरला आणि दंडित केलं. तो चलिए यहाँ से गावदेवी भेलोली टीम के कप्तान और बॉस फाइटर शोले टीम के कप्तान से सेकंड कॉल आपके लिए. देखिए अंतिम ओवर चलता हुआ इनिंग ब्रेक में देखिए टॉच किया जाएगा. 3 चेंडूचे अद्याप केलं बाकी असेल. बॉलिंग मार्क होती पाहते अद्याप चांगले गोंधीचे केले आहे. बॅटची कडा चेंडू ब्रश होऊन चेंडू मात्र नक्कीच पाठीमागा विसावतोय. मोठी विकेट आणि शनी मात्र नक्कीच आल्या. 2 षटकार 1 चौकार ठोकणारा प्रतीक पाटील बॅक टू द आउट. तो चलिए बेलोली टीम के कप्तान देखिए यहाँ से ऊपर से दिखाएं. यहाँ से बॉस फाइटर है ओले टीम के कप्तान से. अभी भी देखिए बात करेंगे यहाँ से 2 गेंद से 2 चेंडूचं अद्याप केलं बाकी असेल. एक चांगली मात्र नक्कीच इनिंग संपली गेल्या पाहिजे असेल आपण प्रतीक पाटीलच्या माध्यमातून. टाळ्या मात्र नक्कीच झाल्याच पाहिजे त्या खेळाडूसाठी, कारण टीम संकट सापडली होती. त्यानंतर एक चांगली संकटमोचन इनिंग आपल्याला पाहायला मिळाल्या प्रतीक पाटीलच्या मॅचमधून. जवळ आपल्या टीमसाठी धावा त्यांनी कुठल्या 21 धावा आणि धावा लागल्या तर 46 धावा. त्यामध्ये 21 धावाचा गळ तर 47 धावा. 47 लॉस ऑफ 2 विकेट्स. अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. बॅटिंग साठी मात्र नक्की सज्ज झालाय सुजल घरत.
लेफ्टी वर्सेस लेफ्टी ही बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. आले आले स्टँड अँड डिलिव्हर समोरच्या दिशेनं स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवून दिला पार्किंग प्लॉट मध्ये आणि आलाय अजून एक दमदार षटकार. डीजे मास्टर अंतिम चेंडू अद्यापही बाकी असेल. धावांचा विचार करता 53 धावा जवळ लागल्यात स्कोर कार्ड वरती. 53 50 धावा कंप्लीट झाल्यात. शेवटचा अंतिम चेंडू अद्यापही बाकी असेल. आल्या करता षटकार ठोकला गेलाय. फलंदाज पाहिला असेल सुजल घरच्या बॅट मधून लांबवर षटकार पाहायला मिळाला. पार्किंग प्लॉट मध्ये पाठवून दिला. शेवटचा अंतिम चेंडू बॉलिंग मार्क होती पाहते आपण. यश टू सुजल घरत. हो चेंडू पडलाय तर उचले घेतला. जे हवं होतं मैदानाच्या आतमध्ये घडलं गेलं यश साठी. अंतिम चेंडू मात्र नक्कीच डॉट चेंडू फेकला गेलाय. 4 षटकाचा विकेट संपला गेला. धावा लागल्या. स्कोर कार्ड डबल 53 धावा 54 धावांचं मात्र नक्कीच एक उद्दिष्ट ठेवला गेलाय. आणि राकेश गायकवाड आपलं सहर्ष स्वागत. सोबत समाधान गायकवाड. क्या बात आहे. हे संगीत तुम्ही पाहिलात ओले गावचे विद्यमान सरपंच ओले ग्रुप ग्रामपंचायत रुपेश गायकवाड आणि त्यांच्या समवेत रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेशजी गायकवाड, त्यांच्या उपस्थित युवा उद्योजक समाधान गायकवाड ओले यांचंही सहर्ष स्वागत. बघा मागच्या मॅच इनिंगमध्ये प्रेक्षक कमाल कॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकाने घेतलेला आहे.
तो प्रेक्षक इथे आलेला आहे. मी विनंती करेन अनिरुद्धजी पाटील आपण पारितोषिक देऊया 200 रुपयाचं. प्रेक्षक कमाल कॅच या स्पर्धेमध्ये सचिन पाटेकर यांनी प्रेक्षक कमाल कॅच ऐवा कॅच ज्याला म्हणतो 200 रुपये. या प्रेक्षक आलेला आहे. नाव काय? हा तोंडात गुटखा आहे तो थुकून ये. नाव सांगता येत नाही आता बोल. हा निलेश वाघमारे तोंडात होता काहीतरी नाही. चला आपण तिथे जाऊ 200 रुपयाचं बक्षीस देऊया. सचिन पाटेकर निलेश वाघमारे कॅच कशी पकडली. तर प्रेक्षक कमाल कॅच वाघमारे. तर सचिन पाटेकर यांनी लावलेले पारितोषिक एमबी बाय आमचे एमडी बाय 5252 आमचे आयोजक लाडके आयोजक यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्या. खूप चांगली कॅच पकडली बघा. तोंडामध्ये गुटखा आणि हातामध्ये कॅच. ते करूया मॅचला सुरुवात. बेलवली टीमचा आकाश ज्यांना मॅन ऑफ द मॅचचं त्याचा पारितोषिक कालच्या रात्रीमध्ये खरं तर बॅलन्स आहे अगोदरच्या रात्रीमधला. तर आकाश आपण आला असेल तर तो बक्षीस घेण्याकरता यायचं आहे. तर करूया सुरुवात. एक बिग फाईट या मॅच मधला हाय स्कोर तुम्हाला पाहायला मिळाला. गो टू कॉमेंट बॉक्स चेतन स्वामी. चला यंगस्टर पाटणोली संघाचे खरं तर सर्व खेळाडू प्लीज आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. 54 धावाचा मात्र नक्कीच विजय उद्दिष्ट असेल. स्टार सालामीची जोड आपण पाहताय. स्ट्राईक एन वती दीपक झिंगे तर नॉन स्ट्राईक एन वती पाहताय आपण पंकज शिंदे. तर बॉलिंग मार्क होती प्रतीक पाटील ज्याने पहिल्या इनिंग मध्ये आग ओकणारी फलंदाजी केली. तोच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॉलिंग मार्क होते एक तेज तर्रार गोलंदाज प्रतीक पाटील. 54चं टार्गेट आहे 4 षटकामध्ये. अद्यापर्यंत हायएस्ट स्कोर मात्र नक्की 54 असेल या दिवसाचा. त्या संघाला मात्र नक्कीच दिली जाईल बाय. आणि ती मात्र नक्कीच आपण पाहताय पहिल्या इनिंग मध्ये 56 धावांचं मात्र नक्कीच उच्चांक गाठला गेलाय. पहिल्या चेंडूवरती आक्रमक घ्यायचा प्रयत्न. चेंडू खूप वेळ लावत आहे. थोडा झाला फंबल. चुकी झाली आपण पाहताय यष्टांच्या पाठीमाग. फिल्डर मात्र नक्कीच तैनात होता निशांत पाटील. चुकीला माफी नाहीये. पहिल्या चेंडूवरती जेल मात्र नक्की जमीन आली दान. पहिल्या चेंडूवरती सिंगल झाली प्राप्त. एक धाव मात्र नक्की जोडले गेल्या. श्रीगंश झाला गेल्या टीम आपण पाहिलं असेल वाशिवली संघाची. 54 धावा करायच्या 4 षटकामध्ये. 24 मध्ये 54 करायच्या होत्या. पहिल्या चेंडूवरती एक धाव जोडले गेल्या. आता धावा मात्र नक्कीच बनवायच्या 53. 23 चेंडू मध्ये समोर फलंदाज आपण पाहताय बॅटिंग साठी पंकज. 8व्या पांड्या घ्यायचा प्रयत्न होता. स्लोवर चेंडू फसवा मात्र नक्कीच फेकला गेलाय. डॉट चेंडू सांगता मैदानाच्या आतमध्ये करताना गोलंदाजी मार्क होती पाहते आपण प्रतीक पाटील. इथून मात्र नक्कीच तुम्हाला आक्रमण करावं लागेल. 4 षटकाची लढत आहे. 4 षटकामध्ये 54 तुम्हाला करायच्या या सामने जिंकण्यासाठी या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर ते मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पाटीलने पहिल्या इनिंगमध्ये काम करून दाखवलं होतं. तो पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होती तेच करताना पाहायला मिळतोय. 8व्या पांड्या खेळायचा प्रयत्न. समोर दिशेनं फटका सजवला गेलाय. फिल्डर आहेत तैनात. 2 फिल्डर मात्र नक्की चेंडू नक्कीच चेंडू मिस करून आउट ऑफ द पार्क आलाय. हा पहिला चौकार. थँक्यू डीजे मास्टर. आपण पाहिलं A1 जोडी ओले गावची ती मात्र नक्कीच मंचकावरती स्थानापन्न होता पाहतोय. या मॅचचा या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मात्र नक्कीच मंचकावरती येऊन स्थानापन्न झाले. त्यांचं तो करूया स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. 8व्या पांड्या खेळायचा प्रयत्न होता. फिल्डर त्याच फटक्यासाठी सजवला गेलाय. चेंडू उचला फेकेल फक्त बॉल सिंगल धाव. चांगल्या कमबॅक. चेंडू अद्याप फेकले गेले. जवळजवळ 4 त्यामध्ये धावा खर्च केल्यात या खेळाडूनं. 6 धावा बिनबाद 6 अशी संत सुरुवात करताना जी सुरुवात पाहिजे होती टीम वाशिवली संघाला ती सुरुवात होताना दिसत नाहीये. परंतु याच धावा तर पहिल्या इनिंग मध्ये झाल्या होत्या. पहिल्या 5 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या. बॉलिंग पाहिली असेल आपण निखिल याची. परंतु अंतिम चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला होता. परंतु या मॅच मध्ये होईल का नाहीये. समोरच्या मात्र नक्कीच फटका सजवला गेला. लॉंग ऑफला फिल्डर आहेत तैनात. फक्त मी सिंगल धाव. अंतिम चेंडूवरती षटकार समाप्त. 6 चेंडूचा वाजवी संपला गेलाय आणि 7 धावा लागले स्कोरवरती. बॉस फायटर अजनबी ओले आणि गावदेवी बेलवली
ओवले आणि बेळवली टीमच्या संगणकाला विनंती असेल की टॉस साठी यायचंय. शेवटचा बॉल अंतिम चेंडू बाकी फायटर असेल. अजनबी ओवले आणि गावदेवी बेलवली. लास्ट बॉल बाकी आहे. तर एक बॉल झाल्यानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. एक बॉल शेष आहे फक्त लास्ट बॉल. शेवटचा अंतिम चेंडू बाकी असेल. बॉलिंग मार्क होती पाहते आपण. प्रत्येकच्या वर मात्र नक्कीच पूल चढवला गेलाय. खूप मोठा गॅप, त्या गॅप मध्ये चेंडू ढकलून दिलाय. पंचांचा इशारा मात्र नक्कीच येईल. वन बाउन्स ओव्हर द रूप, चौकार. मी आदरणीय रुपेशजी गायकवाड यांना आमंत्रित करतोय. विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत ओले आपल्या शुभ हस्ते हा टॉस करून घ्यायचा. आजच्या रात्रीतला सुपर 10 मधला लास्ट सामना. बॉस फायटर अजनबी ओवले विपक्ष गावदेवी बेलवली. प्रतीक पाटील एका बाजूला. कॉल अजनबी ओवलेचा असेल. यस, हेड ऑर टेल. हेड कॉल ओवले टीम. येस, बट इज टेल. टॉस जिंकला बेलवली संघ. यस, डिसिजन बॅटिंग. बॅटिंग आहे. सुपर 5 मध्ये जाण्याचा हा सामना असेल. थोडा फ्रेशर असेल. एकंदरीत ओला टीम समोर आहे. काय रणनीती असेल या मॅच मध्ये आणि जिंकण्याची कशी या ठिकाणी जिद्द असेल? रणनीती तर काहीच नाही. मॅच खेळण्याचा प्रयत्न करून जिंकण्याचा प्रयत्न करू. येस, डेफिनेटली ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक. ओले टीम बेलवली टीम दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा. आणि खरं तर जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. ऐकूया चेतन स्वामी यांचा आवाज. पहिल्या षटकाचा वाजविकेल संपल्याकडे धावा लागल्या तर तब्बल 12 धावा. जे धावा कळतर पहिल्या इनिंग मध्ये पाहिजे असेल पण 13 लागले होते. अंतिम चेंडू होती षटकार पाहायला मिळाला होता, परंतु या षटकामध्ये चौकार मात्र नक्कीच पाहायला मिळाला. बॉलिंग मार्क होती पाहते आपण. घनश्याम पाटील. स्कोर 11. 11. तर बघा लक्ष केंद्रित करा. 2 स्कोरर आहेत आमचे. 11 धावा धावफलकावर लागल्यात. चेतन खरं तर विचारलं ना तर स्कायरा 11 वहाल सिद्धिविनायक ट्रॉफी कोपर या ठिकाणी चॅम्पियन ठरलेला हा संघ या वर्षात खूप फॉर्म मध्ये आहे. त्यामुळं वाशिवली टीमला कडी मेहनत घ्यावी लागेल. परिश्रम घ्यावा लागेल. आणि मैदानाच्या आतमध्ये करताना आपण पाहिला असेल हो रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न होता. ब्लॉकल चेंडू फेकलाय. पुन्हा एकदा फंबल झाला. यष्टाची आपण पाहत आहे. आपण पाहिला असेल पहिल्या चेंडू होती झेड मात्र नक्कीच उडाली होती. येस, बाईकच्या स्वरूपात एक धाव जोडली झाली. पंचांचा इशारा मात्र नक्कीच आला आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय. कालच्या नाईटचा स्पर्धा विचार केला तर आपण जवळ केवळ संघाला सुद्धा मात्र नक्कीच पराभूत केलं होतं या संघाने. त्यामधून नक्कीच फायनलमध्ये प्रवेश केला थाटामाटात. त्यानंतर चॅम्पियन बनलं त्या स्पर्धेमध्ये. प्रतिम कामगिरी केली आणि आज मात्र पुन्हा एकदा तेच कामगिरी करताना प्रतीक पाटील असो, प्रयास कोहली असो आणि अनेक मात्र नक्कीच खेळू या मैदानाच्या आतमध्ये आपल्या मात्र नक्कीच 100% योगदान देताना. आणि हेच करावं लागेल तुम्हाला. हो वेगवान चेंडू, प्रचंड वेग, अक्षरशः वेगानं बीट केला पुन्हा एकदा. बॉलिंग मार्क होती पाहते आपण. घनश्याम पाटील चांगली गोलंदाजी करतोय. वा संघाचा अजून एक तेज तरार गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोले फोकतोय. डॉट चेंडू फेकला गेलाय. मोठे फटके खेचावा 54चं टार्गेट सेट केलं होतं. त्यानंतर पहिल्या षटकामध्ये 12 धावा. रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग होत नाहीये. आपण पाहिलं असेल बॅटच्या रडामध्ये चेंडू पाहिजेच येत नाही. दुसरीचा प्रयत्न, धोक्याची घंटा आहे. आणि बघा प्रतीक पाटील मात्र नक्कीच तैनात होता. चालाकी पहा, चतुर आणि खरतर चाणाक्ष. त्याने मात्र नक्कीच डेंजर झोनकडे मात्र नक्कीच चेंडू उडवला आणि मात्र नक्कीच त्यानंतर विकेट. पहिला विकेट मात्र नक्कीच आपण पाहताय. दीपक बॅक टू द आउट. खरं तर चेतन आपण पाहिलं ना तर हा वाशिवली संघ रासायनिक परिसरातील संघ आहे आणि अतिशय महत्त्वाच्या मॅचमध्ये हे 2 संघ खेळत आहेत. वहाळ आणि वाशिवली. जो जिंकेल तो किमान एका ट्रॉफीचा हक्कदार राहील असा हा एक महत्त्वाचा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि खास करून या मॅचमध्ये बघितलं ना तर आजच्या रात्रीतला हाय स्कोर देखील खरं तर आपण पाहतोय वहाळ टीमच्या नावावर आहे. जर सामना जिंकला वाशिवली टीमनं तर मात्र त्या संघाच्या नावावर हाय स्कोर होईल. परंतु अजून एक मॅच बॅलन्स आहे बेलवली आणि वहाल. त्या टीमकडे संघ किती धावा काढेल त्याच्यावर डिपेंड्स असेल. कारण हायस्कोर संघाला बाय मिळणार आहे. अजून एक विजय मिळेल. त्यामुळं खूप रंगतपणा वाढेल या मॅचमध्ये. नक्कीच रंग तर वाढेल आणि या मॅच आपल्याला पाहायला मिळतो. शेजमध्ये आल्या समोर दिशेनं स्टँड अँड डिलिव्हर आल्या षटका ठोकून
स्वॅग से करेंगे सबका स्वागत. स्वागत केलाय फलंदाज आपण पाहिलं असेल पंकजच्या बॅट मधून लांबवरचा हा षटकार. आक्रमण केलाय आपण पाहिला असेल फलंदाज पंकज शिंदे चांगली फलंदाजी करतोय. स्टँड अँड डिलिव्हर करतो फटका सजवला त्यानंतर पाठवून दिला सीमारेषा पार. त्यानंतर षटकार मात्र नक्कीच पाहायला मिळेल. 6 धावा आणखी झाल्या ऍड राऊंड द विकेट. पुढे सरसावत बॅटची कडा ब्रश झालाय. रनआउटची संधी डायरेक्ट हिट जायचे मात्र नक्कीच चित्र काही वेगळं असतं. तोपर्यंत मात्र नक्कीच सिंगल धाव ऍड झाली. अजून एक धावा लागल्या तर तब्बल 20 धावा. अद्याप चेंडू बाकी असतील 13 आणि विजयी करायचे तुम्हाला 34 धावा. 13 चेंडू 34 धावा. अद्याप सामना बॅलन्स आहे. रिव्हर्सर विचार केला तर 13 चेंडू 34 धावा पण कठीण नाहीये. परंतु मात्र नक्कीच मॅच मध्ये रंगतदार निर्माण नक्कीच होईल. हो चांगला चेंडू पडल्यानंतर वलंग घेतला. त्यानंतर मात्र नक्कीच चेंडू डॉट फेकला गेलाय. पंचांचा इशारा मात्र नक्की षटकार समाप्त. 12 मध्ये तुम्हाला करायचे आहेत आता 34 धावा. 12 मध्ये 34. प्रत्येक षटकामध्ये 17च्या सरेसाने मात्र नक्कीच पल्ला गाठायचा आहे टीम वाशिवली संघ. यार्डमध्ये ठेवावा लागेल. महत्त्वाची अनाउन्समेंट महत्त्वाची सूचना सातत्यानं सांगितली जाते. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहता. आराध्य स्पोर्ट्स पाटणोली आयोजित ग्रामस्थ मंडल चषक 2025 पाटणोली नगरीमध्ये पाटणेश्वरी मैदान. आज हे मैदान तुम्ही बघितलं तर करवंदाची झाडे अर्थातच भरपूर झाडे झुडपे या मैदानावर होती. ती सर्व हटवली आणि खूप चांगलं सपाटीकरण. एक प्राथमिक शाळा होती तिथे डिक्लेअर धाव द्यावी लागत असे खरं तर मैदानावर ती प्राथमिक शाळा देखील हटवली आणि बाजूला आपण भव्य रायगड जिल्हा परिषद शाळा ओले पाहतायत. आज ओले शाळेचे खरं तर अध्यक्ष राकेश गायकवाड हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. आज पाटणोली रायगड जिल्हा परिषद शाळा पाटणोली जी आपण पाहतो इमारत हे या गावानं देखील खूप चांगली सजवली. हे योगदान राहिले गावाचं. बॅक टू क्रिकेट. एका धावेसाठी तुम्हाला पाहिला ती एक रन पाहायला मिळाली. 12 बॉल आणि जिथे 34ची गरज होती आता 11 बॉल आणि 33 म्हणजे प्रति चेंडू मागे 3 धावा. 11 चेंडू आणि 33 धावा. सुजल आलाय बॉलिंग मार्क होती. पहिले चेंडू होते 1 धाव झाली ऍड आणि आता समीकरण येऊन टेपलाय. 11 चेंडू आणि 33 धावा. समीकरण जड होत चाललाय. जसं मात्र नक्कीच चेंडू फेकले गेलेत. लोवर फुल टॉस पुन्हा एकदा बीट केला या षटकामध्ये. आपण पाहिलं असेल समोर फलंदाज निखिल पाटील याला 10 मध्ये 33ची गरज. यस रिव्ह्यूचा मात्र नक्कीच वापर केलाय. टीव्ही अंपायर वाईटचा मात्र नक्कीच इशारा दिला होता. वाईट साठी मात्र नक्कीच असेल. येस अंपायर रिव्ह्यू बॅटिंग रिव्ह्यू आहे. येस बॅटिंग रिव्ह्यू आहे. वाईटसाठी हा रिव्ह्यू घेतलाय. कदाचित संशय व्यक्त केलाय या फलंदाजांनी. रिव्ह्यू सक्सेसफुल आहे की नाही हे तपासलं जाईल. व्हाईट बॉल आहे की नाही तपासलं जाते. कंट्रोल रूममध्ये ऑन स्क्रीन DRS घेताना एक रिव्ह्यू आहे दोन्ही टीम्सना. फेअर डिलिव्हरी ऑन द लाईन आहे बॉल त्यामुळं फेअर डिलिव्हरी. म्हणजे 10 बॉल आता 33. 10 चेंडू 33 धावा. जेवढे चेंडू मध्ये नक्कीच मैदानाच्या आतमध्ये फेकले गेलेत. आता सामना जड होत चाललाय. इथून मोठा फटका खेचावा लागेल पण तो खेचेल कोण. पुन्हा एकदा लावडली अपील खरं तर मागितली होती. ही अपील फेटाळले गेले. अजून एक डॉट चेंडू फेकला गेलाय. या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना आपण पाहताय टीम वहाल संघ. बॉलिंग मार्क होती पाहताय आपण. सुजल ऑन अ ट्रॅक. 3 चेंडू फेकले गेले तर 2 चेंडू डॉट आणि 1 सिंगल. 3 चेंडू मध्ये 1 धाव खर्च केल्या.
चांगली गोलंदाजी अद्याप राहिली या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा कंबॅक करता टीम वाल संघ. 12 मध्ये 34 ची गरज होती. सामना येऊन टेपलाय. 9 चेंडू 34 धावा, 33 धावाची गरज. मोठा फटका मारायचा प्रयत्न पुन्हा एकदा होता. चेंडू खूप वेळ हवात आहे. स्वतः गोलंदाज होता. चांगली खेळता प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेले होते. चेंडू मात्र नक्की जमीन दान झाली तोपर्यंत सिंगल प्राप्त झाल्या. आता समीकरण येऊन टेपलाय. 8 चेंडू आणि 32 धावा. 8 चेंडू आणि 32 ची गरज. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेचावा लागेल. टीम आपण पाहताय वाशिवली संघ. नक्कीच चेतन आपण विचार केला ना तर 8 बॉल 32 आणि पंकज शिंदेनं स्ट्राईक आता स्वतःकडे घेतली. दुसरी धावसाठी पाठीमागे बघितलंही नाही त्यानं. एवढ्या आत्मविश्वासानं आता स्ट्राईक घेतली आणि तो आत्मविश्वास त्याचं सार्थक ठरणं आता मी म्हणेन वाशिवली टीमसाठी फार गरजेचं आहे. कारण 8-32 म्हटलं तर षटकार चौकार हीच मात्र भाषा बोलावी लागेल त्याच्या बॅटमधून, तरच कुठेतरी विजयाच्या जवळपास जाऊ शकाल. अन्यथा स्कायरा 11 वहाल टीम वर्चस्व गाजवत असताना या मैदानावर. आणि मैदानाच्या आतमध्ये सर करून दाखवलं त्यांनी. आपण पाहिलं असेल पंकज याने एक षटकार ठोकला होता. पुन्हा एकदा हवाई सबर अजून एक षटकार. दरम्यान भरत भाऊ पाटील, तात्या नारायण बालराम पाटील, श्रावण रामा पाटील यांनाही विनंती आहे आयोजन कमिटीच्या वतीनं की कृपया आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करा. आपलं सहर्ष स्वागत. 7 चेंडूमध्ये 26 धावांची अद्याप गरज आहे. त्यामध्ये आपण पाहता एखादी झुंज देताना मैदानाच्या आतमध्ये पंकज शिंदे 2 षटकार 2 चौकार ठोकून जवळ 8 चेंडूमध्ये 23 धावांची भारदार केली. मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. अद्याप शेवटचा चेंडू बाकी असेल. या चेंडूवरती मोठा फटका आला रिव्हर्सर तर मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगतदार मात्र नक्कीच निर्माण होईल. 7 मध्ये 23 ची गरज 26 ची गरज सॉरी. बॉलिंग मार्क होती पाहते आपण सुजल. त्यांनी 4 चेंडू चांगले फेकले होते परंतु 5व्या चेंडूवरती पंकज आला आणि पंकजच्या चेंडूला पाठवून दिला आउट ऑफ द पार्क. 7 मध्ये 26 ची गरज. स्पीडअप करा, फिल्डिंग करा संघ. पुढे सरसावत समोर दिशेने मात्र नक्कीच फटका खेळायचा प्रयत्न. स्वतःच्या फादरमध्ये नक्कीच फिल्डिंग करायचा निर्णय होता. एक धाव पलून काढल्या. आता समीकरण येऊन टेपलाय. 6 मध्ये करायच्यात 25 धावा. ज्याकडे पाहिलं जातं वाळगावमध्ये 2 संघ खेळत आहेत परंतु स्कायरा 11 वहाल स्कायराच्या नावानं खरं तर तो खेळतोय. आज आपण पाहिलं तर कमालीची खेळी करतोय मैदानावर. सिद्धिविनायक ट्रॉफी त्यांनी चॅम्पियन. त्यानंतर आपण बघितलं तर सातत्यानं बऱ्याच स्पर्धांमध्ये तो चांगला खेळ करतोय. आज विचार केला तर ठाणे जिल्ह्यासारख्या ठिकाणी देखील जाऊन आपला चांगला खेळ करतोय. विश्वनाथ मस्कर साहेबांच्या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये जाऊन देखील चांगला खेळ करणारा हा वाळ संघ. तर समीर दादा पाटील जर आपण आला असाल तर नक्कीच आपलंही सहर्ष स्वागत. हा वाळ संघ आता मात्र 6 बॉल 25 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्क होती पाहते आपण धीरज पाटील. अजून एक तेज तरार गोलंदाज वाल संघाचा. 6 मध्ये 25 ची गरज. कंपल्सरी टेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग स्पर्धेचा नियम असेल. 25 धावा तुम्हाला कुठे लागतील. हा सामना जिंकायचा असेल टीम वाशिवली संघाचा. समोर फलंदाज पाहताय पंकज शिंदे. अद्याप 2 षटकार 2 चौकार ठोकले गेलेत. अद्याप मॅच संपल्या नाहीये. इथून सुद्धा मॅच मात्र नक्की जिंकू शकते टीम वाशिवली संघ. परंतु प्रयत्न कष्ट सर्व काही मात्र नक्कीच तुम्हाला करावं लागतील या मॅच मध्ये. 6 मध्ये 25 धावांची गरज. पहिला चेंडू
पहिला चेंडू ऑस्टनच्या खूपच बाहेर, पंचांनी हेरलं आणि आमच्याकडे मात्र नक्कीच वळून सांगितलं की हा चेंडू मात्र नक्कीच वंतर असेल. एक्स्ट्रा मध्ये अजून एक धाव जोडली जाईल. पहिल्या चेंडू होते एक मात्र नक्कीच प्राप्त झाल्या. समेकर येऊन टेपला 6 मध्ये करायचे जवळ 24 धावा. 6 मध्ये 24, 4 षटकार ठोकायला लागतील या मॅच मध्ये जिंकण्यासाठी टीम वाशिवली संघाला. आणि ते कारनामा करेल का या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये टीम वाशिवली संघ. हो ब्लॉकर चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. डॉट चेंडू फेकला गेला, चांगला कमबॅक. पहिला चेंडू आव्हान तर त्यानंतर परफेक्ट यॉर्कर फेकून मात्र नक्कीच बीट केलाय आणि फेकलाय कोणता पंकज शिंदे याला. आज मात्र नक्कीच या मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी केली तोच पंकज शिंदेला डॉट चेंडू फेकला गेलाय. आता समीकर येऊन टेपलाय. 5 मध्ये जवळ तुम्हाला करायचे आहेत 24 धावा, 4 षटकार ठोकावे लागतील तरच हा सामना जिंकू शकेल टीम वाशिवली संघ. परंतु षटकार ठोकेल कोण, पंकज की आपण पाहता नॉस्टिक एन वरती निखिल पाटील. 5 मध्ये 24 ची गरज. बॉलिंग मार्क होती पाहते आपण. धीरज पाटील एक तेज तर्रार गोलंदाज त्या धावा डिपेंड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 5 मध्ये 24 ची गरज. फुल टॉस आडव्या पाटने फील्डात तैनात आहे. थोडा झाला मात्र नक्कीच नाहीये, झेल पकडला गेलाय आणि विकेटची संधी. षटकार ठोकणारा फलंदाज पंकज शिंदे बॅक टू द आउट. पाटील याने आता समीकर येऊन टेपला 4 चेंडू 24 धावा. कंपल्सरी चेसिंग, 4 षटकार ठोकावं लागतील. वाशिवली टीमचा खरतर न्यू बॅट्समन मैदानावर दाखल झालाय अक्षय शिंदे झिंगे. 4 मध्ये 24 ची गरज. कार्लोस ब्रॅथवेटची मात्र नक्कीच इनिंग आठवावी लागेल. त्याच प्रकारे खरतर पुन्हा एकदा खेळ मैदानाच्या आतमध्ये करावे लागेल. जे बेस्ट स्ट्रोक वर मात्र नक्कीच ठोकलेले प्रतिहल्ले त्यानंतर चॅम्पियन ठरले संघ वेस्ट इंडिज संघ. त्याच प्रकारे पूल पॉवरफुल अँड सक्सेसफुल आल्या ठोकला गेलाय अक्षयच्या बॅट मधून. धमाका षटकार. डीजे मास्टर आज पनवेल उरण पेन नव्हे तर अख्ख्या रायगड मध्ये ज्या नावाचा टंका आपण पाहताय रुपेशजी गायकवाड, त्याचबरोबर आपण पाहताय राकेशजी गायकवाड साहेबांचा मात्र नक्कीच शुभागमन. 3 मध्ये 18 धावा अद्याप करायच्यात. अजून एक येईल का मोठा फटका समोर दिशेनं फटका सजवला गेलाय परंतु फिल्डर आहेत तैनात. पकडलाय झेल आणि षटकार ठोकणारा फलंदाज अक्षय पाटीलचा मैदानावरती संपतो खेळ. दोन चेंडू आणि 18 धावेची अद्याप गरज आहे. सामना मात्र नक्की निस्तर चाललाय. आपण बाळासाहेब वाशिवली संघाच्या खूप दूर हा सामना मात्र नक्कीच येऊन टेपलाय. 2 चेंडू आणि 18 धावेची गरज. एखादा चुकीचा चेंडू त्यावरती मोठा फटका आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगतदार निर्माण होईल. पण तो क्रिकेट आहे. पुन्हा एकदा ब्लॉकर चेंडू. चांगला कमबॅक पाहायला मिळाला. षटकार ठोकल्यानंतर आपण बाळासाहेब धीरज पाटील याचा एकदा मात्र नक्कीच प्राप्त झाला. 1 चेंडू आणि 17 धावेची गरज. वन साइड मॅच करता आपण पाहायला मिळाली. वाशिल विपक्ष टीम वहाल 1 मध्ये करायचे 17 धावा. जवळ विजयाच्या दिशेकडे वळताना आपण पाहताय टीम वहाल संघ जी कामगिरी केली होती कालच्या नाईट स्पर्धेमध्ये तेच दमकार करतर कामगिरी करताना या स्पर्धेमध्ये टीम वहाल संघ. ओहो ब्लॉकर चेंडू. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ही अपील मात्र नक्कीच उचलून धरली की काय. येस विकेटचा पतंग अजून एक अंतिम चेंडूवरती फलंदाज बाद आणि सामना जिंकलाय टीम वहाल संघ. वर्ल्ड प्लेट हार्ड लक टीम वाशिवली संघ.